नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. इथे छान सत्यनारायण पूजेची सुरुवात झालेली असते. पूजा आणि समर दोघंही तयार होऊन आलेले असतात. पूजेला बसतात. पूजेला बसण्या अगोदर इथे गुरुजी सांगतात की एक दिवा आहे तो पहिले आपण पेटवायचा आणि तो अखंड तेवत राहायला पाहिजे आपली पूजा होईपर्यंत, म्हणजे घरात सुख शांती नांदते. तो विझला नाही पाहिजे असं तेव्हा गुरुजींनी सांगितलेलं असतं. बघता बघता सत्यनारायणची कथा सुरुवात होते आणि इकडे सोसाट्याचा वारा सुरू झालेला असतो. वारा फारच जोरात असतो. याआधी कधी एवढा जोरात वारा सुटला नव्हता. कुणास ठाऊक संकट येते की काय म्हणून सगळ्यांना भीती वाटत असते. आणि त्यातच कृष्णाचं लक्ष दिव्याकडे जातं. दिवा विझतोय की काय या भीतीपोटी ती धावत पळत जाते. दिव्याला विझू नये म्हणून ती स्वतःच्या हाताने गोल घेरा करून चालू ठेवण्याचा प्रयत्न करू लागते. आता हवा खूप जोरात असते तर दिवाही सतत हालत असतो. तो हलतोय, तो विझू नये म्हणून ती प्रयत्न करते. दोन्ही हातांनी तो दिवा घट्ट असा पकडून ठेवलेला असतो. त्या दिव्याचे चटके तिला बसत असतात. गुरुजी मात्र म्हणतात की दिवा विझला नाही पाहिजे आणि ते पटपट सगळी कथा वाचायला सुरुवात करून वाचत असतात. आता कथा चालू झालेली असते. इथे कृष्णाला चटके बसताय हे सगळ्यांना दिसते. तिचे प्रयत्न ती प्रामाणिकपणे करते. विझतोय दिवा तर विझू दे असं म्हणणं किती सोपं आहे, पण ती प्रामाणिकपणे ह्या घराच्या सुखासाठी तो दिवा तेवत ठेवण्यासाठी ती स्वतः आता तिथे बसलेली असते. पूर्ण पूजा होईपर्यंत ती तिथेच बसते. दिव्याला विझू देत नाही. दिवा तिच्यामुळे विझलेला नाही हे सगळ्यांचे लक्षात येतं. तिला मात्र चटके बसत असतात. त्या चटक्यामुळे ती सतत हात हलवत असते आणि सोसाट्याचा वारा थांबत का नाही म्हणून तीही इकडे तिकडे पाहत असते. मात्र ज्याची पूजा आहे त्याला काही गम नाही, धम नाही, घेणं नाही, देणं नाही. आपले दोघंजणं आनंदाने मस्त पूजा एन्जॉय करताय. बसताय चटके तिला तर बसू दे, तिला हेच हवं आहे पूजाला तरी. आता पूजा गालातल्या गाल हसत असते आणि मग दोघांच्या हातून छान सत्यनारायणच्या पूजेचं सगळं झाल्यानंतर आरतीही होते. आरती खूप सुंदर त्या दोघांनी घेतलेली असते. ते मात्र एकमेकांकडे पाहत हसतही असतात की एवढे चटके बसले ह्या कृष्णाला. ह्या गोष्टीचा आनंद त्या दोघांना होत असतो. ते पूजा पूर्ण झाल्यानंतर इथे आरती करून झाल्यावरती सगळ्यांना आरती देतात. मात्र कृष्णाचे चटके हाताला बसल्यामुळे फारच तिला त्रास होत असतो. तरीही ती कुणाला ते दाखवत नाही. सगळ्यांची पूजा झाल्यानंतर ते दोघंही पूजा करतात आणि देवाचे आशीर्वाद घेतात. आता प्रत्येकजण जोड्याजोड्याने जाऊन देवांचे पूजन आणि आशीर्वाद घेऊ लागतं. कृष्णा, दुष्यंतनंतर मैनावती, दलपत येतात. त्यांच्यानंतर आता गुरुजी इथे हाक मारून आपल्या बाजाबाईंना आणि आढळरावांना सांगू लागतात की तुम्ही दोघंही जोडीनं पूजा करून घ्या. आता सगळेजण हे बोलणं ऐकल्यानंतर जरा शॉकच होतात. मात्र पूजा काही गप्प बसणाऱ्यातली नाही. बाळजाबाई पुढे सरसावतेही. तिलाही मनात इच्छा आहे आढळरावांसोबत पूजेला दोघांनी जोडीने पूजा करावी. पण पूजा लगेच टॉन्ट मारते. आता ह्या दोघांचा तर डिवोर्स झाला आहे. यांनी तर स्वतःचं सौभाग्यवती पद स्वतःच नाकारलं आहे. आता हे कशी काय पूजा जोडीने करतील? शक्य नाही हो गुरुजी. गुरुजी म्हणतात बरं तुमचं मग पूजा केली आहे तर प्रसाद घ्या. मी उद्या सकाळी येतो, उत्तर पूजा व्यवस्थित करून घेऊ आणि माझं काम आत्ताचं संपलं आहे असं म्हणून गुरुजी निघून जातात. आता सगळेजण बघत असतात. आढळराव एकटेच जातात पुढे. देवांना नमस्कार करतात आणि त्यांचं मन दुखवलं गेल्यामुळे ते त्यांच्या खोलीत निघून जातात. सगळ्यांना ते जाणवतं. आता पूजा इथे ना कृष्णाचा पुन्हा एकदा अपमान करते. एकतर आढळराव गेले, त्यांच्यासमोर बोलायचं नाही ना. आता आढळराव गेल्यानंतर लगेच तिची पिपाणी धोताने वाजायला सुरुवात केली. तू सावत्र आहे, तू सावत्र आहे. चला सावत्र आहे तर पुढे काय. तर आता पूजा म्हणते की आज जशी तू पूजा केली ना सत्यनारायणाची, जेवढी तयारी वगैरे केली, तर आमचा गोंधळ आहे ना आज संध्याकाळी, तर अशी छान तयारी आमच्या गोंधळाची पण करून ठेव. म्हणजे कसं गोंधळाच्या कार्यक्रमात काही अडचण नको. आणि मी ह्या घरची थोरली सून, मी घेईल तुला सांभाळून. मला काय आता सावत्र जरी असली तरी तुला सांभाळून घेणं माझं कामच आहे. बरं. समर मात्र कौतुक करतो. हो खरं बोलताय हां तुम्ही. चला आता दमल्या असशील, जरा आराम करा असं म्हणत बायकोला घेऊन खोलीत जातो. हे सगळं पाहून दुष्यंतच्या तळपायाची आग मस्तकात जाते. खरं तर त्याला कृष्णावरच राग येत असतो की सतत सगळ्यांचं पुढाकार घ्यायचा, मोठेपणा करायचा आणि सगळ्याला
सगळे दुःख स्वतःच घ्यायचे आणि दुसऱ्यांना मात्र सुखात ठेवायचं. स्वतःच्या बसलेले चटकेसुद्धा कोणाला सांगत नाही, असं नसतं ग कृष्णा. असं म्हणत दुष्यंत तिला संतपतो, तिच्यावर रागवतो. ती मात्र म्हणते की मला कुठे काय झालं आहे. तो म्हणतो मूर्ख, तुझ्या हाताला बघ किती लाल दिसते, तरीही तुला वाटतं काहीच झालं नाही. योग्य वेळेत मलम लावायला हवा, नाहीतर त्या गोष्टीचे फोड येतात आणि त्याचा फार त्रास होतो. असं म्हणत तो तिचा हात जबरदस्तीने हातात घेतो आणि त्याला छान थंडाईची क्रीम लावून देतो. आता पाहतायत का काय, इकडनं भक्ती कृष्णा कृष्णा म्हणत ओरडत घरात आलेली आहे असे अंगणामध्ये. तर तिला पाहिल्यानंतर हा तर जयवंत याला काय झालं आहे म्हणून त्या दोघी बोलू लागतात की अगं तुझा हादीर आहे ना रस्त्यात पडलेला होता उन्हातानात, तर जास्त दारू पिलेली, त्याच्या अंगावरती गाडी पडलेली, त्याला मदत काही कोणी करेना. मग मीच ठरवलं की याला असं उन्हातानात केवर पडू द्यायचं, त्यात तो पिलेला काही वाढवा नको व्हायला. विचार केला, मग मी त्याला घेऊन इथेच थेट आले. बरं केलं बरं का भक्ती, असं इथे कृष्णा आपल्या बहिणीला म्हणते. तर ती म्हणते आता आम्ही निघतो. तर तितक्यात दुष्यंत म्हणतो पण याला झाले काय, हा एवढं रोज रोज पिऊन काय येतोय. तर इथे कृष्णा म्हणते अहो तुम्हाला कळत कसं नाही. कृष्णा मग सांगू लागते त्याचा प्रेमभंग झाला आहे ना व, एकतर्फी प्रेमात तो किती वेडा होता त्या कृष्णा आपल्या पूजासाठी, आणि आता त्याचं आणि तिचं लग्न झालं नाही ह्या गोष्टीचं दुःख बिचाऱ्याला. ते आता कुठंतरी जिरवायला हवं, म्हणून असं दारू पिऊन सतत राहायचं म्हणजे कसं विसर पडायला होईल त्याला. त्यातच ना माझ्या मुलाला काय झालं म्हणत म्हणत काकीसाहेब येतात, रडू लागतात आणि काय झाले विचारू लागतात. तर इथे कृष्ण सांगू लागते काय नाही हो, आज जरा जास्तच झाली, तेही दिवसाढवळ्या झाली, रस्त्यावर पडलेला होता, आणला मग यांनी माझ्या बहिणीने वगैरे उचलून त्यांना. तर आता त्यांना काहीतरी समजावायला हवं. इथे मात्र काठीने याला जोडूनच काढते असं मैनावती म्हणू लागते. तर मैनावतीला आता इथे आपले दुष्यंत साहेब सांगू लागतात याच्या अगोदरच तुम्ही त्याचे हातपाय मोडायला होते, वेळीच जर कान पिळला असता ना तर त्याने आज तुमच्या कानाला चावा नसता घेतला. हे जरा झोंबलंच बरं का आपल्या मैनावतीला, पण खरं होतं, सत्य होतं. आता इथे हे सगळं पाहिल्यानंतर भक्ती मात्र म्हणते की आता मी निघते, कारण तुमचं इथे जे चाललं आहे ते चालू द्या, त्यांची काळजी घ्या, मलाही घरी खूप काम आहे. तर कृष्णा म्हणते हो हो जा. आता इथे आपल्या दुष्यंतची खरं तर टेन्शन त्यांना ह्या गोष्टी चालल्या आहे की आता या सगळ्या टेन्शनमधनं आपल्याला आता जयकांतला सुधरवायचं आहे, त्यालाही या दुःखातनं बाहेर काढायचं आहे. पूजाची जी काही चाल होती त्याच्या झळीमुळे सगळ्यांना झळ लागली, पण आपलं कुटुंब एकत्र टिकून राहावं आता ह्यासाठी कृष्ण प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळणार. इथे बाळजाबाई दुष्यंत आणि आपल्या कृष्णाचं जे काय बाहेर चाललं आहे ते सांगायला आज जाते आणि मग ती सांगू लागते बघा ना पूजा कशी एकदम मस्त पार पाडली, आणि ही सगळी तयारी ना आपल्या कृष्णाने केली होती, सुंदर सगळं कार्यक्रम झाला. अगदी बघा ना सुसाट्याचा वारा सुटला, दिवा विझू नये म्हणून बिचारीने दिव्याला पकडून ठेवलं हाताने, वारा लागू नये म्हणून. तर तिच्या हातालाच किती चटके बसले, त्या चटक्यांना सुद्धा ती स्वतःपासून लपवून ठेवत कुणालाही दाखवत नव्हती. दुष्यंतच्या मात्र नजरेतनं ते काही लपलं नाही. दुष्यंतने मग तिला थंडाईचे मलम जबरदस्तीनेच लावून दिला. कशी आहे ना कृष्णा, सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांसाठी विचार करते आणि स्वतःचं मात्र करायचं विसरूनच जाते. तरी ते कौतुकाने आपल्या लेकीबद्दल बोलताना आढळराव खूप आनंदाने सांगू लागतात की खरंच मला तिचं फार अभिमान आहे, म्हणूनच तर ती माझी लेक आहे खरंच. असं इथे बाळजाबाई आता म्हणू लागते आणि बाळजाबाईलाही तिचं कौतुक वाटतं, ती बोलून दाखवते. मग बाळजाबाई त्यांना विचारू लागते की आज तुम्ही गोळ्या वगैरे घेतल्या की नाही आणि तुम्ही वेळेत खाल्ल्या की नाही, असं सगळं चौकशी करताना आढळरावांची इथे बाळजाबाई गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करते. तर आता इथे पुन्हा एकदा टॉन्ट मारला जातो बाळजाबाईला आढळरावांकडनं की आजकाल मला खरंच काही कळत नाही की कोण खरं वागते आणि कोण खोटं वागते. बघा ना तुमच्याकडेच बघून मला आता वाटत नाही की तुम्ही खरं बोलताय, की तुमचं जे काही सोंग आहे ते खरं आहे की खोटे. तर आता इथे बाळजाबाई म्हणते की मला माहिती आहे आजपर्यंत मी जे केलं ते वारे वेगळी होते आणि आत्ताची जी हकीकत आहे ती घटना वेगळी आहे, आणि मी देवाकडे एकच प्रार्थना करेल की माझं चांगुलपणाने वागणं जे आहे ते शेवटपर्यंत टिकून राहावं आणि त्या गोष्टीचा विश्वास शाश्वती तुम्हाला लवकरात लवकर यावी. आणि राहिला विषय आता पूजाच्या पहिल्या स्वयंपाकाचा, तर तो करायला सांगू की नको. तर आढळराव म्हणतात सांगा की तुमचं ऐकेल तुमची सुनबाई, पण ती म्हणते नाही ऐकणार, कारण तिचा स्वभाव माहिती नाही कसं आहे, ती काहीतरी बोलेल, कृष्णाला पाठवलं तर तिचाही ते अपमान करेल आणि माझं तर ऐकणारच नाही, तुम्हीच सांगा. पण तो म्हणतो त्या मूर्खबाईशी डोकं लावणार कोण, एक काम करा, आपला नौकर माधव आहे ना त्याला सांगा, त्याच्याकडे निरोप द्या आणि माधवला सांगा की तिला आज मी स्वयंपाक करायला सांगितले. असा निरोप तो देऊन आला की मग झालं, करो न करो आपण आपली जी काही प्रामाणिक प्रयत्न आहे ते करूया.
असं म्हणत दोघंजणं मग ठरवतात की माधवला सांगायचं. आता पूजाला जी रीत आहे की नवरीने पहिल्यांदा स्वयंपाक करायचं तो करायला सांगू. आता चला, आता हे सगळं बोलणं झाल्यानंतर लगेचच बाळजान निघून जाते. आता सावित्रीच्या घरी आपल्याला पाहायला मिळेल की भक्ती अजून घरी आली नाही म्हणून सावित्रीचा संताप झालेला असतो. घरातली सगळी कामं टाकून कुठे गायब झाली ही मुलगी असा विचारही ती करत असताना समोरून तिला भक्ती आणि बबन्या येताना दिसतात. आणि आता त्यांना विचारून लागते ती, कुठे गेला होता तुम्ही आणि काय करत होता. तर इथे भक्ती सांगू लागते, अगं रस्त्याने चाललो होतो, जरा एक गोष्ट घडली, मग आम्ही त्या व्यक्तीला मदत करत होतो. तर कसली गोष्ट भरली म्हणून सगळेजण प्रश्न करू लागतात. तर आता इथे हे पाहायला मिळेल की भक्ती मग सांगू लागते की काय काय घडलं. त्यांनी कसं जयवंतला दारू पिलेलं पाहिलं, मग त्याला घरापर्यंत सोडवायला गेले, त्याला मदतच केली. तर इथे सावित्री म्हणू लागते की बरं, दुनियादारी आणि सगळ्यांची मदत वगैरे झाली असेल तर घरातल्या कामांकडे पाहायचं का. भक्ती म्हणते, तू काय एवढी चिडत असते आणि तू चिडू नकोस, तुला काय करायचं मला सांग, मी देते करून तुम्हाला. तर इथे ती म्हणू लागते की मेन म्हणजे आज ना आपल्याला खूप मोठं स्वयंपाक करायचा आहे पुरणपोळीचा, कारण पूजेच्या घरी नैवेद्याला ते सगळं न्यायचं आहे, आपली मोठी की तिथे दाखवायची, त्याच्यासाठी मला आता लवकरात लवकर सगळं तयार पाहिजे बरं का. तर भक्ती म्हणते, हो हो सगळं तयार करते मी, काही काळजी करू नको. मग इथे तिच्यावर चिडून सावित्री बोलू लागते की तुझी जी आता ही गावाकडे जी मदतीची लोकांना सहानुभूती करण्याची जी काही नाटकं आहे ती बंद करायची आणि लवकरात लवकर घरातल्या कामांना हात लावायचा आणि मला पूजेच्या घरी जायचे. पूजेच्या सासरवाडीला काही कमी पडायला नको आपल्याकडनं, रीत भात काय आहे की नाही. मग ती म्हणते, हो आई देते, मी सगळं बनवून देते. तर त्याच्यामध्ये भजी हवी आहे, कुरडया हव्या आहे, पापड्या हव्या, असंही सगळे ऑफर सांगते बरं. तिला सगळं न्यायचे पुरणपोळ्यांसोबत, मोठे की दाखवायची सासूरवाडीला पूजाच्या की बहीणबाईंनी काय काय आणले नैवेद्याला देवाच्या. बरं, आता लागा कामाला असं म्हणत भक्तीला खडसावून सांगते की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, वेळेत झालं पाहिजे, मला टाईम झालं तर चालणार नाही. आता इथे सगळं आपण पाहतोय, सावित्री खूप तोऱ्याने मिरवते. सावित्रीला फार भारी वाटत असतं की आपली मुलगी एवढ्या मोठ्या घरी गेली, तिच्या घरी आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे, आपलं मोठेपणा त्यांना दाखवायला लागलं, छान पुरणपोळ्या मस्त स्वयंपाक घेऊन जाऊ. बरं, आता पूजाना इकडे पाहायला मिळेल स्वतःशीच मोठी गर्वाने कौतुक करून स्वतःचंच खूप आनंदी असते. खरं तर ती बोलत असते की इतकी वर्ष इतकी मेहनत जी केली, दुष्यंतसारख्या श्रीमंत मुलाला फसवण्याचे एवढे नाटकं केले, त्याच्यानंतर त्याच्यासाठी काय काय नाही केलं, त्याने नकार दिला, त्याच्यानंतर जयवंतला हाताशी धरलं आणि नंतर ते सगळं झाल्यानंतर हाताला आलं एक मोठा बकरा ह्या दोघांपेक्षा पण, तो म्हणजे समर. नशीब खरं तर तिला ना दुष्यंतच्या नाकावटीतून या घरात यायचंच होतं. सामदाम भंडण भेद सगळे काही तिने वापरले तिला त्या घरात यायचे म्हणून. स्वतःचं कौतुक करताना खूप आनंदी असते ती, या घराची मालकीनबाई झाली म्हणून. तितक्यात माधव तिथे येतो आणि पूजाताई असं हाक मारतो. तर पूजाताई असंच का म्हणाला म्हणून आता इथे ती त्याच्यावर संतापते, रागवते आणि म्हणू लागते की लायकीत राहायचं, नोकर आहात ना, आणि ताई वगैरे काही म्हणायचं नाही, मी काय तुमची ताई नाही. आणि राहिला विषय हाक काय मारायची तर मला मालकीनबाई अशी हाक मारायची, समजलं. तर इथे निरोप काय आहे, कशासाठी आलाय तुम्ही म्हणून ती विचारू लागते. मग माधव इथे सांगू लागतो की तुम्ही नवीन नवरे आहात, घरात सगळ्यात पहिला स्वयंपाक आता तुमच्या हातून होणार आहे, तर तो आजच तुम्हाला रीतीभातीप्रमाणे करायचा आहे. तर इथे पूजाला संताप होतो, कोणी सांगितलं हे, तर तो सांगतो की आढळरावांचा निरोप आहे तर तुम्हाला करावं लागेल. तर इथे ती त्याला म्हणते की मी असं काही करणार नाही, नाहीतर मी तुमच्या सगळ्यांना डोमेस्टिक व्हायलन्सचे केस टाकून देईल असं आढळरावांना सांगा. आणि ती चक्क नकारच देते हे सगळं करण्यासाठी. मग इथे माधव मग असा निरोप घेऊन जाऊ का म्हणून विचारू लागतो. मग ती पुन्हा एकदा विचार करते आणि मग म्हणते ठीक आहे, काहीतरी बनवायचं म्हणून बनवते, बाकी तुम्हाला काय बनवायचं काय नाही ते तुम्हीच ठरवा. हे सगळं पाहिल्यानंतर आता पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल, जयवंतराव शुद्धीवर कधी येत आहे ते पाहण्यासाठी मैनावती बसलेली असते. तिलाही आता घाई झाली आहे त्याला शुद्धीवर आणण्याची. आणि बघता बघता थोड्या वेळातच जयवंत हा शुद्धीवर येतो आणि आपल्या आईला आपल्या डोळ्यासमोर उभं असलेलं पाहतो. तर तो विचारू लागतो की माझ्याकडे असं का पाहते. तर ती म्हणते, तुझी वाटच पाहत होते शुद्धीवर येण्याची, आणि तुला लाज कशी वाटत नाही, दिवसा ढवळ्या ढोसलीस तू आणि रस्त्यावरती गावामध्ये पडलास, आपल्या गावात आपली काय इज्जत आहे, आपलं नाव काय आहे, सगळं काय धुळीस मिळवलं तुम्ही.
आणि इतके वर्ष आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्नशील आहोत, मेहनत करत आहोत, त्या सगळ्या गोष्टीवर पाणी फिरवत आहे तुमच्या ह्या वागण्याने. तुम्हाला समजत का नाही आहे? आता हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आपली आई इतकी मनापासून सगळं बोलते आणि खरं तर त्याला भानावर आणण्यासाठी ते काय काय सांगते ते सगळं काही तो ऐकू लागतो. आणि आपल्याला ह्या घराण्यात आपलं स्थान निर्माण करायचं आहे, पण तुझ्या ह्या वागण्याने मला तर वाटत नाही कोणी उकिरड्यावर पण आपल्याला उभं करेल की नाही. इतकं इमोशनल डायलॉग दिल्यानंतर जयवंत मात्र आपल्या आईला आता इतक्या प्रेमाने सॉरी म्हणतो आणि म्हणतो की माझ्याकडनं चूक झाली, मी पुन्हा असं वागणार नाही, प्रॉमिस, असं प्रॉमिस करून आता ते दोघंजणं पुन्हा एकदा आपल्या कामाला लागले. आपली पूजा मॅडम आता मालकीनबाई झाली आहे, तर घरातली पहिली स्वयंपाकाची तयारी करते. आज पहिल्यांदाच स्वयंपाक करते ती. अगदी मोबाईलवरती रील्स पाहतच करते, कशात काय घालायचं आणि कशात काय नाही, त्याप्रमाणे ती स्वयंपाक करते. आता इथे आपण पाहतोय पूजा सगळं काही इतकं मनापासून करते की मग वर करते, ते पुढे जाऊनच समजणार आहे. पण तिची होणारी फजिती, किचनमध्ये एकटीने सगळं शोधणं, सगळं करणं, ते सगळं काही हास्यास्पद आणि पाहण्यासारखं आहे बरं का. झालेली तिची फजिती ही दोघीजणी इकडे मिळून एन्जॉय करताय आणि पूजा पहिल्यांदा स्वयंपाक करताय. तिच्याच्याने काय काय होणार नाही, काय काय नाही, ह्या गोष्टीचा इथे बोलून का होईना बाळजाबाई हास्यास्पद विनोद करत असते आणि कृष्णाही खूप जोरजोरात हसू लागते. तुम्ही जे बोलतायत ना ते खरं तर खरं आहे, त्याच्यामुळे मला फार हसायला येते. पूजाकडनं स्वयंपाक शक्यच नाही. आता काय काय बनतं आणि काय काय नाही आपल्याला ते पुढे जाऊनच कळणार. आणि इथे पूजाविषयी बोलताना बाळजाबाई इतकं गोष्टी सांगते, इतक्या बोलते आणि त्या दोघींना हसायला खूप येत असतं. तर हसता हसता आपली कृष्णा ही बाळजाबाईच्या खांद्यावरतीच डोकं ठेवते. तर इथे बाळजाबाई तिला म्हणू लागते, अगं माझ्या हातात सुई आहे, तुला टोचेल. तर ती म्हणते, नाही बाळजाबाई, मला माहिती आहे, मला चुकूनही तुमच्याकडनं सुई लागणार नाही, एवढा विश्वास तर माझा आहे तुमच्यावरती. मग बाळजाबाई तिच्यामधलं ते बॉन्डिंग मायलेकींच्या बॉन्डिंगसारखं आहे आणि ते बॉन्डिंग पाहून खरंच खूप छान वाटेल. आपल्या आईला जशी मिठी कोणी मारावी ना मुलीने, तशी मिठी इथे पुन्हा एकदा कृष्णात बाळजाबाईला मारते. आणि बघा आली आपली ससूबाई, असं म्हणत इथे कृष्णा बाळजाबाईला बोलू लागते. तर बाळजाबाईला काय कळलेलंच नसतं. तर ती म्हणते, अगं तुझी सासू तुमच्या समोर बसली आहे, तू कुठून आली? मग ती खुणवते, अहो ती समोर उभी दिसते का? रागारागाने आपल्याकडे बघते आपली सासूबाई, आपल्याला टोमणे पण मारत असते. तर इथे कृष्णा असं बोलल्यानंतर दुष्यंतला फार संताप होतो आणि तो त्याच्या खोलीतच निघून जातो. आता त्याची समजूत काढते मी, असं म्हणत इथे कृष्णा त्याच्या खोलीत जाते. पुढील भागामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळणार ती म्हणजे पूजाने बनवलेला स्वयंपाक. त्या स्वयंपाकाचं कौतुक तर काय बाबा, अगदी शिरा तिखट करून ठेवला आहे आणि तो जर आढळरावांनी पाहिलं तर त्यांना वाईट वाटेल की आपल्या सुनेने असं स्वयंपाक बनवला आहे. तर इथे कृष्णाने त्याची सावरासावर करण्यासाठी स्वतःच पुन्हा एकदा छानसा गोडसा शिरा बनवला आहे. तर ही एवढी मेहनत का करते असं बाळजाबाई आपल्या कृष्णाला म्हणू लागते, नको करू, जसं आहे तसंच राहू दे. पण आपल्या घराण्याची इज्जत, आपली काय म्हणतात सुनेबद्दल त्यांची असलेली आस्था, ह्या गोष्टीवरती नको पाणी फिरायला. त्यांनाही फार कौतुक आहे त्यांच्या समोरचं जे असेल ते, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करूया असं म्हणत छानसा शिरा बनवून इथे कृष्णा ठेवते. आणि पूजालाही सांगते, मी शिरा बनवून तिथे ठेवला आहे. तर आढळराव जेव्हा विचारते ना हा कोणी बनवला आहे, त्यावेळेला तू सांग की तूच बनवला आहे, माझं नाव नको सांगू, कारण तू बनवलेला शिरा तिखट आहे, उगाच त्यांचं मन दुखावलं जाईल. आणि मला असं वाटतं की त्यांचं मन दुखावलं जाऊ नये, कारण एक बाप म्हणून समोरचा त्यांना थोड्याशा आशा अपेक्षा आहे, त्यांचा भंग नको व्हायला, हो की नाही. आता इथे खरं तर कृष्णन तिच्या मनाचा मोठेपणा दाखवत सावरासावर बहिणीची केलेली आहे, पण बहिणीला मात्र फारच नाकाला मिरच्या झोंबलेल्या पाहायला मिळणार आहे. आता ही नकटी पुढे काय काय करते आणि तिच्या नाकाला लागलेली ही झणझणे ती कशी उतरवते, अगदी काय काय तमाशा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जागरण गोंधळ तर राहीलच बाजूला, पण यांचाच गोंधळ पाहण्यामध्ये आपल्याला खूपच मज्जा येणार. चला तर मग आपण चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.